नमस्कार मित्रो, आपण देवठाण गावामध्ये आहोत आणि देवठाण गावामध्ये आपल्याला पाठीमागे एक बोर्ड पाहायला मिळतोय। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी या देवठाणमध्ये शब्द दिला आहे का मी एक पालकमंत्री म्हणून शब्द देतो की रेल्वे ही देवठाणमधूनच जाईल। पण मित्रांनो, खरं तर पालकमंत्री असेल, त्याचबरोबर अकोले तालुक्याचे आमदार किरण लामटे असतील, संगमेरचे आमदार सत्यजित तांबे असतील, अमोलजी खताळ असतील, ही सर्वजण प्रयत्न करतात। नक्कीच ते आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। पालकमंत्री विखे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, परंतु मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांना घेऊन कुठंतरी दिल्ली दरबारी मोदी आणि शहांकडे किंवा रेल्वे मंत्र्यांकडे जायला लागणार आहे। पण मित्रांनो, त्याच्या विपरीत अकोले तालुक्याचे शेतकरी नेते अजित नवले असतील, त्याचबरोबर बाजीराव दराडे असतील, संदीप कडलग असतील, ही कॉम्रेड कारभारी उगले असतील, विनयजी सावंत असतील, या सर्व मंडळींनी आता एक पवित्रा घेतला आहे। संयुक्त पद्धतीने तर जाणारच, संवाद तर साधला जाणार आहे, परंतु याबरोबर लोकांमध्ये जनजागृतीसुद्धा होणं गरजेची आहे। जर उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आल्यात आणि त्यावर कदाचित विलंब होत चालला, 1 फेब्रुवारीला जर देशाचं बजेट असतं, त्या बजेटमध्ये जर हा रेल्वेचा मार्ग प्रश्नी जर निघाला नाही तर निश्चित आपली रेल्वे मित्रांनो निघून जाईल, नाही तर पुढल्या वर्षी जाऊ शकते किंवा कॅन्सल पण होऊ शकते। परंतु त्यासाठी अकोले पासून नजदीक असलेलं देवठाण गाव, आता ह्या देवठाण गावामध्ये खूप मोठा असा मोर्चा आणि त्यासाठी बैठकीचं आयोजन केलेलं आहे, मेळाव्याचं आयोजन केलं आहे। येणाऱ्या 9 तारखेला या ठिकाणी या देवठाण गावामध्ये एक मेळावा होणार आहे। त्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील गावं जे असतील, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, त्याबरोबर टाकळी, डोकरी, उंचाडक, शमशेरपूर, त्याचबरोबर इकडं चास असेल, या सर्व गावातील लोकांनी, आता खरं तर तांबळ असेल, या लोकांनी या शुक्रवारी 9 तारखेला इथं असणाऱ्या मेळाव्याला यायचं आहे। कारण आपण जर मेळाव्याला आला तर निश्चितच उद्या होणारी किंवा जाणारी जर त्या बाजूची रेल्वे ती या बाजून निश्चित येईल। हा मेळावा ज्यांनी खरं लोकांनी हातामध्ये घेतला, सर्वसामान्यांनी ज्यावेळेस हे आंदोलन हातामध्ये घेतलं जातं त्यावेळेस नक्कीच त्याला न्याय मिळतो। म्हणून मित्रांनो, मी पण येतोय, तुम्ही पण या आणि या आजूबाजूच्या परिसरातील गावा, महिला, पुरुष मंडळी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी व्हा। काय म्हणताय देवठाणकर, आपण जाणून घेऊयात। दातखे साहेब, तुम्ही आलात ह्या मुलाखतीसाठी, खूप खूप तुमचं स्वागत आहे। देवठाणला किंवा संगमेर अकोल्याला ही प्रतीक्षा आजची नाही। मी 2010ला पुण्यामध्ये जेव्हा शिक्षणासाठी होतो त्यावेळीची ही प्रतीक्षा आहे। त्यापूर्वीची काही वक्त्यांनी सांगितलं की ही प्रतीक्षा आहे, गेली 2 दशकं झाली ही प्रतीक्षा आत्तापर्यंत पूर्ण झालेली नाही। आता हे जर व्हायला सुरू झालं असेल तर खूप छान आहे आणि स्वागत आहे। आणि याचा फायदा अगर तुम्ही सांगाल तर इथला जो तरुण वर्ग आहे तो नाशिकसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी अगदी कमी वेळात आणि कमी श्रमात तिथपर्यंत पोहोचेल। नोकरीसाठी असेल, व्यवसायासाठी असेल। ही रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे होती, तर सेमी हायस्पीड रेल्वेचा जो मार्गाचा वेळ होता तो 2 तासासाठी होता। 2 तासासाठी देवठाणचा मुलगा असेल, अकोल्याचा मुलगा असेल, संगमनेरचा मुलगा असेल, खेडोपाड्याची ही मुलं आहेत जी व्यवसायाच्या दृष्टीने म्हणा किंवा नोकरीच्या दृष्टीने म्हणा जी वाट पाहत आहेत, ही त्यांची वाट, ही त्यांची समस्या ही दूर होईल। दातखे साहेब, मी यात आणखी एक सुधारणा करू इच्छितो। मी एक व्यावसायिकदार आहे। इथं अनेक छोटे छोटे मोठे व्यवसाय आहेत। लोक इथून बाय बसने म्हणा, जीपने म्हणा मुंबईपर्यंत जातात। खूप वेळ खाऊ ही जी भानगड आहे ही खूप वेळ खाऊ। पण जर नाशिक पुणे जर रेल्वे झाली तर आम्हाला मुंबईला जाणं सोयीस्कर होईल, नाशिकला जाणं सोयीस्कर होईल, पुण्याला जाणं सोयीस्कर होईल। मला माल दिल्लीवरनं आणावा लागतो, नाशिकवरनं मी माल आणतो, अहमदाबादवरनं माल आणतो, सुरतवरनं माल आणतो, मी MP वरनं माल आणतो। हा जो प्रवास आहे यासाठी जो लागणारा वेळ आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझा वेळ कमी लागेल। त्याचबरोबरीने देवठाणमध्ये म्हणा किंवा ह्या रुरल भागामध्ये शेतकरी वर्गही खूप आहेत, ह्या शेतकरी वर्गाला सुद्धा याचा खूप फायदा होईल। लोक आपला माल विक्रीसाठी पुण्यासारख्या ठिकाणी नेऊ शकता, नाशिकसारख्या ठिकाणी नेऊ शकता आणि आपलं अर्निंग वाढवू शकता। देवठाणकरांनाही, अकोलेकरांना सगळ्यांना विनंती करेल आणि आव्हानही करेल की या मेळाव्यासाठी सगळ्यांनी इथं जमावं आणि याला कशी चालना मिळेल, कसं याला वेग धारण होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत। देवठाण गावामध्ये 12 वाजता आदिवासी लोक आहे। इकून गेल्यानंतर रेल्वे रिकामी नाही जाणार, रेल्वे भरून जाईल। सगळे रोजगाराचे लोक आहे, पुन्हा आळा फाटा इकडं तिकडं जाणारे बहुसंख्येने ज्यादा 99% रोजगार कामाला रेल्वेपासून त्या लोकांचं जीवन चांगलं सुखात आणि आनंदात जगन अशी आमची इच्छा आहे आणि गाव एकत्र होईल गावाची खात्री। आज देवठाण गावातला मेळावा मोठ्या संख्येने सक्सेस होईल त्याची गॅरंटी मला स्वतःला आहे।
रेल्वेने काही कंपनी कामात जायला पुणे मुंबई या ठिकाणी जायला सोपं होईल आणि व्यवसायाला थोडा हे भेटेल. देवठाणकर सगळे हजर राहतील, येतील सर्व लोक इथं हजर राहतील आणि खूप संख्येने हे होतील. नखायला मिळतोय. आजी कुठं चाललाय तुम्ही? नाही गेले सोडायला आली आपण हे कुठं चालले? निराजूला चालली. तुम्ही कुठं चाललाय? आम्ही इथंच माळ्यात जायचं एवढी माळात जायचे. इथून रेल्वे गेली पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? अगं इष्ट काय रेल्वे देवठाणमधून गेली पाहिजे. रेल्वेचा देवठाणमध्ये जर थांबा झाला तर विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो, काय सांगाल? खूप फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना वेळेवर कॉलेजला जाता येईल, शाळेला प्रवासींना सुविधा होईल. आणि देवठाणमध्ये रेल्वेचा थांबा झाला तर इतर व्यवसाय काही परिणाम शेतकऱ्यांना होऊ शकतो का? होऊ शकतो. सगळ्यांनी मिळून म्हणजे एकच सहकार्य केलं पाहिजे, मेळाव्याला आलं पाहिजे, ज्याचं त्याचं मत ज्यांनी त्यांनी मांडलं पाहिजे. असं नक्कीच एक व्यावसायिकदार आहे तुम्ही, केळी विक्रीचा फ्रूटचा व्यवसाय तुम्ही करता. रेल्वेचा जर इथं थांबा झाला तर नक्की आपला व्यवसाय काही परिणाम होऊ शकतो का? हो, कशा स्वरूपात? ग्राहकांच्या स्वरूपात, येण्या जाण्याच्या स्वरूपात, सगळ्याच बाबतीत इथे देवठाणला जास्त करून हे काय मान सन्मान वाढेल देवठाणचा. रेल्वे इथून जर आली गेली तर खूप प्रवाशांना इथून सोपं पडेल जाणं येणं, कारण खूप जणांना धावपळ करावं लागते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, काहींना बस नसतात, कोणी टाकरीला जातं, कोणी कुठे जातं, त्यांना खूप अडचणी येतात इथून यायला. नक्की सगळ्यांनी इथे येऊन सगळ्यांनी ज्याचं त्याचं मत मांडावं, सगळ्यांनी एकजुटीने रेल्वेसाठी झटावं. इथं आलीच पाहिजे रेल्वे. आता छोट्या छोट्या शाळेतल्या मुली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दीदी, रेल्वे अकोल्यामधून गेली पाहिजे, अकोल्यामध्ये जर थांबा झाला तर काय फायदा होईल, काय सांगाल बाळा? लोक खूप जवळून जाईल, म्हणजे पुणे मुंबई त्यांचं रोजचं आणं जाणं खूप इझी होईल. आपल्यांना पुणे नाशिक इथे जायला खूप जवळ होईल आणि कमी पैशात आपल्याला प्रवास करायचा मौका भेटेल. पुणे नाशिक कुठे गेला तर तो जॉब करू शकतो. अहो हे ठिकाण आहे ना एकदम जवळचं आहे, सगळ्यांना जवळ पडेल आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून देवठाण पॉईंट हा सर्वात भारी. नक्की याचा फायदा काय होऊ शकतो? आणि याच्यामुळं आपल्या प्रत्येक मालाला त्याला न्यायला सोपं जाईल ना. प्रत्येक समजा इथून आपल्याला पुण्याला जायचं आहे तर इथून आपण हे जवळ पडतं ना, अंतर कमी पडतं. आता तसं बघितलं तर आम्ही प्रॉपर शमशेरपूरचे आहे, हे अंतर आम्हाला जवळ पडतं ना. समजा आता आम्हाला ह्या रूटला जायचं आहे, अकोल्याला जायचं आहे, मधून यायला आम्हाला देवठाण हा पॉईंट एकदम जवळचा आहे. आता इथून जायचं म्हटलं तर समजा सिन्नरची MIDC आहे, 15 ते 20 मिनटाचा कालावधी लागेल इथून जायला. किंवा आता पुढं अकोल्याला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे, तो साधारणतः 1.5 ते पावणे 2 घंट्यात तो पुण्याला पोहोचू शकतो. म्हणजे येण्या जाण्यासाठी ना हा मार्ग योग्य राहील. देवठाण परिसरातील जे आजूबाजूचे जे गावं आहे, सगळ्या गावांनी, सगळ्या जनतेने ह्या पॉईंटवर, देवठाण या पॉईंटवर सगळ्यांनी जमावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि ही देवठाण मार्गेत झाली पाहिजे आणि देवठाण मार्गेत गेली पाहिजे.